झी मराठी, चर्चा ही होणारच. नमस्कार, मी विनोद शिंगे हातकलंगले. आज आपण आलोय भादोली इथं. भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळेल हा चर्चेचा विषय असतानाच वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते जनस्वराज पक्षाचे नेते विनय कोरे यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य जनतेची नाळ माहीत असलेल्या कुटुंबात उमेदवारी दिली आणि त्या आरती मिलिंद हिरवे आज आपल्या समोर आहेत, ज्या स्वतः एक उच्चशिक्षित आहेत, एक डॉक्टर आहेत. परिणामी माणसं वरनं भरपूर लोक ओळखतात, पण माणसाची नाळ तपासणाऱ्या माणसाला सावकारांनी उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं भादोली मतदारसंघाचा विकास झाला म्हणतो वावगं ठरणार नाही. आज आपल्या समोर आहेत आरतीताई. ताई नमस्ते. नमस्ते. आपला नेमका भादोली मतदारसंघात उभा राहण्याचा अजेंडा काय असेल? जनसामान्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या संविधानानं 33% आरक्षण जसं महिलांना दिलं गेलं आणि त्यातूनच मग एक महिला जसं एक चांगलं कुटुंब चालवू शकते. प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभ एक महिलाच असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्रीच खंबीरपणे उभी राहते. तसंच मला असं वाटतं की राजकारणामध्ये भाग घेण्याचा मेन अजेंडा हा आहे की सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आतापर्यंत सुटले गेले नाही आहेत, आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं सामान्य कुटुंबातूनच आलेली एक व्यक्ती सामान्य कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न खूप जवळनं आम्ही पाहिलेले आहे, कारण आम्ही ते अनुभवलेले आहेत. तर ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. आपल्याला जनस्वराज्य पक्षानं उमेदवारी मागितली, पहिल्याच उमेदवारात आपल्या नाव आलं. डॉक्टर मिलिंद हिरवे यांची सामाजिक शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. परिणामी भादोल्यासाठी वेगळा अजेंडा आपला काय असेल? भादोल्यासाठी म्हणालात तर रस्ते, गटारी ही प्रश्न कॉमन झालेली आहेत. पण आता झेंजीच्या जमान्यामध्ये तुम्ही जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यांच्यासाठी आपण लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आपण अनुदानांवरती रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. त्याशिवाय महिला सक्षमीकरण हा विषय खूप महत्वाचा आहे. एखाद्या महिलेवरती किंवा एखाद्या लहान मुलीवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा आपण म्हणतो की हे काय चाललंय. त्याच्या आधी जर आपण आपल्या महिलांना आणि मुलींना जर तसं सशक्त आणि सक्षम बनवलं तर आजची पिढी नक्कीच कुठंतरी जाऊन जर एक महिला सबल झाली तरच ती अन्यायाविरुद्ध लढू शकते. आणि महिलाचं सक्षमीकरण तिने स्वतः करून घेतलं पाहिजे. ह्या दृष्टीनं आपण काम करू. शिवाय आणखीन एक गोष्ट मला जाणवली की जेव्हा आपले बस स्टँड असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांच्यासाठी शौचालय म्हणा किंवा स्तनपानासाठी आपल्याला योग्य जागा मिळत नाही. आणि ह्या छोट्या गोष्टी वाटत असतील एखाद्याला, पण ही खरंच महिलांच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. सो मी जेव्हा भादोल्यामध्ये पदयात्रा घेतली तेव्हा मला जाणवलं की ह्या गोष्टींचा अभाव आहे आणि भविष्यात नक्कीच मी ह्याच्यासाठी प्रयत्न करेन. आणि आताही तो प्रयत्न माझा चालूच आहे की एक छोटीशी शौचालयासाठी मी तिथं अप्लाय केलेला आहे भादोल्यामध्येच. बघूया आता त्याचं पुढं काय होईल. विरोधक आता इलेक्शन आहे म्हणल्या विरोधक टीका टिप्पणी करणार, त्या विरोधकांना आपण काय सांगाल? मला असं वाटतं की मी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यात माझा वेळ घालवण्यापेक्षा मला दुसऱ्याची रेग लहान नाही करायची, मला माझी रेग मोठी करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचा अजेंडा मला जनतेसाठी काम करायचं आहे. मला माझं घर भरण्यासाठी पैसा खर्च करायचा नाहीये, तर जनतेची सेवा करण्यासाठी मला जी संधी सावकार साहेबांनी देऊ केलेली आहे. गेली 14-15 वर्ष झालं आम्ही सावकार साहेबांच्या छत्राखाली समाजकारण करत आलेलोच आहोत. मिलिंद हिरवे फाउंडेशनची सुरुवात पण आम्ही ह्या दृष्टीनंच केली होती की सर्वसामान्य लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या मिलिंद हिरवे फाउंडेशन मार्फत आम्ही करत आलेलोच आहे. आणि आता खूप मोठी जबाबदारी सावकार साहेबांनी आम्हाला दोघांनाही खांद्यावरती दिलेली आहे. जसं की एक संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याची आता वेळ आलेली आहे. तर तेही सावकार साहेबांच्या आशीर्वादानेच होईल. जनस्वराज पक्ष हा एक महायुतीचा घटक आहे. महायुतीने केलेली विकास कामं या संदर्भात आपण मतदारांना नेमकं काय सांगाल? कसं आहे, आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महायुती मार्फत
महिलांच्यासाठी लाडकी बहीण योजना आलेली आहे. तशा जिल्हा परिषदेमध्ये 11 योजना आहेत. बऱ्याच लोकांना ह्या योजना माहीत नसतील. जसं की जननी सुरक्षा योजना असेल, मातृवंदना योजना असेल, सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा लेक लाडकी योजना असेल, कन्यादान योजना असेल, इव्हन आपल्या ह्या महिला सक्षमीकरण योजना असेल किंवा महिला उद्योजिनी योजना असेल आणि विधवा पेन्शन योजना पर्टिक्युलरली. तर ह्या सगळ्या योजना आहेत आणि ह्या योजना आपल्याला माहीतच नसतात आणि ह्या योजना माहीत नाहीत, त्यामुळे त्या सामान्य जनतेपर्यंत जात नाही. मला असं वाटतं की ह्या योजना प्रथम त्या उमेदवाराला माहीत असणं गरजेचं आहे आणि आपण निवडणूक लढवतोय कशासाठी आणि निवडून आल्यानंतर ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे त्यांचं आपण आभार कुठल्या मार्फत करणं गरजेचं आहे हे उमेदवाराला जेव्हा माहीत होईल तेव्हा मला असं वाटते की खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. ज्या पद्धतीनं आपण उच्च शिक्षण घेत असताना डॉक्टर झालात, त्याच पद्धतीनं आज तुमच्या माहिती सरकारनं किंवा जनसुराज्य पक्षाचा घटक असणाऱ्या सरकारनं मुलींना मोफत शिक्षणाची सोय केली. त्या संदर्भात आपण मुलींना काय सांगाल? जसं की आपल्या सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांनी स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला नसता तर मी आज एक स्त्री, एक डॉक्टर म्हणून तुमच्या समोर उभी राहू शकली नसती. आणि तोच वारसा पुढे घेत महायुतीनं आपल्यासाठी मुलींच्यासाठी शिक्षणाच्या सुविधा खुल्या केलेल्या आहेत. मुलींसाठी शिक्षण मोफत केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी काही हे आहेत, मुद्दे आहेत की ते सोडता आपण सगळ्याच मुलींच्यासाठी शिक्षण मोफत आहेत. इव्हन मुलींच्यासाठी मोफत संगणक प्रशिक्षण शिबिरं राबवली जात असतात. याशिवाय 5वी ते 12वी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्यासाठी मोफत सायकली पुरवल्या असतील किंवा 10वी ते 12वी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्यासाठी मोफत संगणक सुद्धा सरकारमार्फत प्रोव्हाइड केलं जात असतं. आपल्या समेत जिल्हा परिषद संघात 2 पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्यांच्या संघेत आणि आपण भादोली जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्याल? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की विकासाला संधी द्या आणि आतापर्यंत सांगायचं झालं तर स्वर्गीय तात्यासाहेब कोरेंनी जो हा वटवृक्ष मोठा आपल्या वारणा उद्योग समूहाच्या मार्फत लावला, बीज पेरलं गेलं आणि तेच रोपटं पुढं आपले डॉक्टर विनयरावजी कोरे साहेबांनी त्या वटवृक्षाच्या छायेखाली आपण लाखो माणसं आज तागायत दूध संघ असेल, साखर कारखाना असेल, त्याच्या रिलेटेड उद्योग समूह असतील किंवा वारणा उद्योग समूह आहे, वारणा उद्योग महिला सबलीकरणाचे बरेचसेच घटक ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. तसं बघायला गेलं तर हा सावकार साहेबांचा बाले किल्ला आहे आणि सावकार साहेबांच्या छत्राखाली आपण सगळेजण लाखो माणसं जगत आलेली आहेत. कितीतरी कुटुंब आपले दैवत आहेत डॉक्टर विनयरावजी सावकार साहेब, कारण त्यांच्यामुळेच कितीतरी मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल किंवा घरचा खर्च असेल जो हा भागवला जात असतो ह्या उद्योग समूहातून. तर मला असं वाटतं की वारणा उद्योग समूह किंवा ही आपली लॉबी जी आहे आणि त्याच्या मार्फत आपण आतापर्यंत साहेबांच्या छत्राखाली राहतच आलेलो आहोत आणि इथून पुढे पण आपल्याला ती संधी मिळावी ह्यासाठी आपण सर्वांनी आपली बहीण म्हणून, आपली मुलगी म्हणून मला आता ही काम करण्याची संधी द्यावी आणि आपल्या भागाचा विकास करण्याची संधी देऊन या संधीचं सोनं तुमच्या मताच्या मार्फत मला बहुघोष मताने मतदान देऊन, याशिवाय माझ्यासोबत असलेले मुकुंद पाटील साहेब टोपचे तसेच संजय पाटील साहेब भादोल्याचे ह्यांना सुद्धा पंचायत समिती मार्फत निवडून द्या आणि विकासाला एक मार्ग द्या. एक सक्षम आणि सुशिक्षित नेतृत्वाखाली एक सक्षम आपण भागाचा विकास करू शकतो असं मला वाटतं आणि त्यासाठी आपल्याला तुमच्या मतदानाची, तुमच्या संधीची किंवा तुमच्या अनुभवाची जोड लागेल आणि ह्यासाठी मी आपल्या सर्वांना असं आवाहन करते की तुमची मुलगी म्हणून, तुमची बहीण म्हणून तुम्ही एक माझ्याशी खंबीरपणे पाठी राहाल याचीच मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करते आणि तुम्हाला सर्वांना हेच आव्हान देईन की तुमच्या मतदान रूपी आशीर्वाद माझ्या पाठीवर कायम असू दे.
कैलासवासी तात्यासाहेब कोरेंच्या माध्यमातून वारणा उद्योग समूहाची स्थापना झाली. विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या माध्यमातून जनसुराजची स्थापना झाली. लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण, वेगवेगळ्या दूध संघ असतील, वेगवेगळ्या व्यवसाय प्रक्रियेतून महिलांना उद्योग मिळाले. परिणामी फक्त महायुतीच्या आणि घटक पक्षांच्या माणसांनी बोलून दाखवलं नाही, तर खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भादोले मतदारसंघातून निवडून लढवण्याची संधी दिली आणि भादोल्यातील सुज्ञ जनता या लाडक्या बहिणीला नक्कीच भादोलेचा विकास करण्यासाठी नक्कीच निवडून देईल असा विश्वास आता त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी मी आरती हिरेंचा आभार मानतो. पत्रकार विनोद शिंगे यांच्यासह कॅमेरामन अतुल कसबेकर, भेंडवडे.